तर लास्ट जे काही गायनिकचे सेशन झाले त्यामध्ये आपण अबॉर्शन हा टॉपिक बघितलाय. अबॉर्शनचा जो टॉपिक आहे हा थोडा वास्ट टॉपिक होता, त्यामुळे तिथे 4 सेशन्स घेण्यात आले आहे. तो जो फर्स्ट सेशन होता अबॉर्शनचा, त्यामध्ये आपण अबॉर्शनचा नॉर्मल कन्सेप्ट बघितलाय. त्यानंतरच्या सेशनमध्ये अबॉर्शनचे कॉजेस आणि टाइप्स पूर्ण बघितले आहे. त्यानंतर अबॉर्शनचे जे मॅनेजमेंट केलं जातं, जे मेडिकल मॅनेजमेंट आहे मिफेप्रिस्टोन आणि मिझोप्रोस्टॉल देऊन करतो. त्यानंतर तिथे आपण सर्जिकल मॅनेजमेंट बघितलं, त्यामध्ये सक्शन आणि इव्हॅक्युएशन कशा रीतीने केलं जातं. त्यानंतर डायलेटेशन आणि क्युरेटेजचा कन्सेप्ट काय. तर ओव्हरऑल आपण अबॉर्शनची जितकी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण पूर्ण टॉपिक हा कव्हर केला आहे. तर आज जो सेशन आहे, जो नेक्स्ट सेशन आहे, त्यामध्ये फक्त आणि फक्त अबॉर्शनशी रिलेटेड मुख्य जे 30 एमसीक्यू आहे, स्पेशल 30 एमसीक्यू जिथे मी घेतलेले आहे, जेणेकरून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने कुठलाच एमसीक्यू आपल्याला इथे सुटायला नको. ठीक आहे, तर स्टार्ट करतो इथे अबॉर्शन ह्या टॉपिक वरून फर्स्ट एमसीक्यू पासून. तर जो फर्स्ट एमसीक्यू आहे इथे अबॉर्शनचा तो काय, द एक्सपल्शन ऑफ प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन ऑफ फिटस बिफोर इट इज वायबल देन इट इज कॉल्ड एज. म्हणजे सिम्पली विचारण्यात आलंय, जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे त्याचा वायबिलिटी पिरियड जो आहे तो कंप्लीट करायच्या आधीच जर युटरसच्या बाहेर आला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सिम्पली त्याला अबॉर्शन म्हणतो. म्हणजे द प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन, इफ द प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन इज एक्सपेल्ड आउट बिफोर 20 वीक्स ऑफ जेस्टेशन और बिफोर कंप्लीटिंग इट्स वायबिलिटी पिरियड देन इट इज कॉल्ड एज अबॉर्शन. आणि वायबिलिटी पिरियड म्हणजे काय सांगितलं होतं, जे वायबिलिटी पिरियड आहे म्हणजे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन किंवा जे फिटस आहे तो आतमध्ये ग्रो करत आहे आणि एका स्पेसिफिक पिरियड नंतर तो वायबल होतो. म्हणजे तो बाहेर निघाला, जरी युटरस मधून जरी बाहेर निघाला तरी तो बाहेर सर्व्हाइव्ह करू शकतो. तो सर्व्हाइव्ह ज्या पिरियड पासून करू शकतो तो जो पिरियड आहे त्याला आपण वायबिलिटी पिरियड म्हणतो. सपोज उदाहरणासाठी घेऊ, हा जो युटरस असेल, हा जो बेबी आहे जो युटरस मध्ये ग्रो करत आहे, सपोज अज्युम करू की हा जो 24th वीक ऑफ जेस्टेशन आहे त्या बेबीने कंप्लीट केलंय आणि या 24 वीक ऑफ जेस्टेशनला हा जो बेबी आहे हा एक्सपेल्ड आउट झाला, इंट्रा युट्राइन लाईफ पासून बाहेर आला, बाहेरच्या जगात आला, बाहेरच्या एन्व्हायरमेंट मध्ये आला, एक्स्ट्रा युट्राइन लाईफ मध्ये आला 24th वीक नंतर. आणि या 24th वीक नंतर बाहेर आल्यावर सुद्धा तो सर्व्हाइव्ह करत आहे, जगतच आहे, तिथे डेथ नाही होते त्याची, तो बाहेरच्या एक्स्ट्रा युट्राइन लाईफ मध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करत आहे. तर हा जो पिरियड झाला 24th वीक ऑफ जेस्टेशन, हा पिरियड झाला त्याचा वायबिलिटी पिरियड होतो. आणि अबॉर्शनच्या डेफिनेशन मध्ये काय म्हणते, हा वायबिलिटी जो पिरियड आहे हा 24th वीक ऑफ जेस्टेशन असेल किंवा वेगळ्या सोर्सेस मध्ये वेगळे दिले आहे. इंडियामध्ये जे फॉलो करतो आपण ते 28 वीक ऑफ जेस्टेशन आहे, प्रेफर्ड सोर्सेस 24th वीक म्हणते, इंटरनॅशनल लेवलवर 20 वीक ऑफ जेस्टेशन वायबिलिटी पिरियड राहते. ठीक आहे, डेव्हलप कंट्रीज मध्ये. तर हा जो वायबिलिटी पिरियड आहे, हा वायबिलिटी पिरियड फिटस वायबल व्हायच्या आधीच जर बाहेर येत असेल तर त्याला सिम्पली आपण अबॉर्शन म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर ऍट व्हॉट एज फिटस इज वायबल ऍट इंटरनॅशनल लेवल. आता सांगितलं फिटसचा जो वायबिलिटी पिरियड आहे तो इंटरनॅशनल लेवलवर काय मेजर करतो, तो जो इंटरनॅशनल लेवलवर फिटसचा जो वायबिलिटी पिरियड राहते तो राहते 20 वीक ऑफ जेस्टेशन. म्हणजे डेव्हलप कंट्रीज मध्ये जे इंटरनॅशनल लेवलवर क्वेश्चन जर आला की इंटरनॅशनल लेवलवर फिटसचा वायबिलिटी पिरियड किती राहते, ते राहते 20 वीक ऑफ जेस्टेशन. वेअर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर एज ऑफ वायबिलिटी ऑफ फिटस इज ॲट, नॉर्मली जे प्रेफर्ड सोर्सेस आहे जर इंटरनॅशनल लेवलवर विचारला वायबिलिटी पिरियड म्हणजे तर काय सांगायचं 20 वीक ऑफ जेस्टेशन. वेअर जर सिम्पली विचारलं असेल एज ऑफ वायबिलिटी ऑफ फिटस इज ॲट, नॉर्मल जे एज ऑफ वायबिलिटी राहते आपण जे कन्सिडर करतो ते किती राहते 24th वीक ऑफ जेस्टेशन. ठीक आहे, म्हणजे जवळपास इथून अजून क्वेश्चन म्हणतात जे 24th वीक ऑफ जेस्टेशन आहे, जर फिटस जो आहे हा 24th वीक ऑफ जेस्टेशनचा आहे आणि त्यानंतर तो बाहेर येत आहे तर त्याचे सर्व्हाइव्ह करायचे जे चान्सेस राहते ते फक्त 20 to 35% राहते. वेअरॅज हा जो फिटस आहे हा युटरस मध्ये स्टील 26 to 27 वीक पर्यंत राहिला, 26 to 27 वीक पर्यंत राहिला. तर याचे जे सर्व्हाइव्ह करायचे चान्सेस आहे म्हणजे 26 to 27 वीक ऑफ जेस्टेशन नंतर जर हा युटरसच्या बाहेर आला तर याचे जे सर्व्हाइव्ह करायचे चान्सेस आहे ते अप्रॉक्सिमेटली 90% राहतात. ठीक आहे, आणि इंडियामध्ये ते फॉलो करतो आपण, इंडियामध्ये जे वायबिलिटी पिरियड फॉलो करतो ते किती राहते 28 वीक ऑफ जेस्टेशन. 28 वीकचा फिटस जो आहे, जर फिटस जो आहे हा 28 वीक ऑफ जेस्टेशनचा असेल, सोबतच तिथे त्याचं वेट जे आहे हे 1000 ग्रॅमचं असेल तर ते पिरियड काय कन्सिडर करतो आपण, ते राहते त्याचा वायबिलिटी पिरियडवर. ठीक आहे, त्यानंतर जो फोर्थ क्वेश्चन आहे, मेजॉरिटी ऑफ द अबॉर्शन्स ऑकर्स ड्युरिंग, म्हणजे जितकेही काही अबॉर्शन्स होतात तर मोस्ट ऑफ जे अबॉर्शन्स होतात हे प्रेग्नेन्सीच्या कुठल्या ट्रायमिस्टर मध्ये होतात. तर जितकेही काही अबॉर्शन्स होतात त्यामधून सगळ्यात जास्त जे अबॉर्शन्स आपल्याला बघायला मिळतात ते प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये बघायला मिळतात, प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये. आणि फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नेन्सी म्हणजे का, 0 to प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर टिल
12 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत हा जो पिरियड आहे हा फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नेन्सी झाला आणि यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला अबॉर्शन बघायला मिळतात. ठीक आहे, जवळपास अप्रॉक्सिमेटली 80% जे अबॉर्शन्स आहे हे फर्स्ट ट्रायमिस्टर मध्येच होतात. ठीक आहे, तर क्वेश्चनच्या मध्ये सगळ्यात जास्त अबॉर्शन कुठल्या पिरियड मध्ये होतात, ते होतात फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये. आणि फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये जर विचारलं की फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये तर होतात, पण ते कुठल्या कारणामुळे होतात, तर फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये सगळ्यात जास्त अबॉर्शन होतात ते कशामुळे होतात, फिटसच्या डिफॉर्मिटीमुळे. म्हणजे तिथे मॅटर्नल डिफॉर्मिटी कुठल्या प्रकारची नाही राहील, जर ती फिटस आतमध्ये ग्रो करत आहे आणि त्यामध्ये जर फिटसमध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असली तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त अबॉर्शन फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नेन्सी मध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर द मोस्ट कॉमन कॉज ऑफ अबॉर्शन इन फर्स्ट ट्रायमिस्टर. आताच आपण डिस्कस केलं की सगळ्यात जास्त जे अबॉर्शन होतात हे कुठल्या ट्रायमिस्टर मध्ये, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये 12 वीक पर्यंत. आणि ते कशामुळे होतात, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये जर होत असेल तर ते होते फिटस क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे. याचं जे आन्सर आहे ते काय, फिटसच्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे सगळ्यात जास्त तिथे फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये अबॉर्शन होतात. आणि यावरून सुद्धा क्वेश्चन बनतो की फिटसच्या कुठल्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे. तर यामध्ये राहते ऑप्शन राहते अॅनिप्लॉइडीज. सगळ्यात जास्त जे अबॉर्शन्स होतात फिटल क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे, ते कुठली ॲबनॉर्मॅलिटी आहे, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी, ते आहे अॅनिप्लॉइडी. अॅनिप्लॉइडीज म्हणजे काय राहते, एक प्रकारचं क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी राहते ज्यामध्ये क्रोमोझोम जे आहे ते एक्स्ट्रा किंवा मिसिंग क्रोमोझोम राहते. तर हे जे अॅनिप्लॉइडीज आहे त्यामध्ये दोन प्रकारचे अॅनिप्लॉइडीज आपल्याला बघायला मिळतात. एक राहते ट्रायझोमी 16. म्हणजे ट्रायझोमी 16 म्हणजे का, या ट्रायझोमी 16 मध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम तिथे राहील. ठीक आहे, ट्रायझोमी म्हणजे जर क्वेश्चन आला की कुठल्या फिटल क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे, तर ते राहील ट्रायझोमी 16. ट्रायझोमी मध्ये कुठलं, ट्रायझोमी 16. वेरएज अॅनिप्लॉइडीज मध्ये जे नेक्स्ट आहे ते राहील मोनोझोमी एक्स. मोनोझोमी एक्स आणि मोनोझोमी एक्सलाच आपण टर्नर सिंड्रोम सुद्धा म्हणतो. त्यामध्ये जे आहे टर्नर सिंड्रोम सुद्धा म्हणतो. आणि यामध्ये काय राहील, एक मिसिंग क्रोमोझोम राहील. एक जो क्रोमोझोम राहील, एक्स क्रोमोझोम राहील, तो मिसिंग क्रोमोझोम राहील. आणि ट्रायझोमी मध्ये काय, एक्स्ट्रा क्रोमोझोम राहील, तर ते कुठली राहील, ट्रायझोमी 16 नावाची. ठीक आहे, त्यानंतर जे नेक्स्ट आहे द मोस्ट कॉमन कॉज ऑफ अबॉर्शन्स ड्युरिंग सेकंड ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नेन्सी. मी सांगितलं तर सगळ्यात जास्त जे अबॉर्शन होतात हे फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये होतात. आणि जे जर वुमन जे आहे प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर जर तिने 16 वीक ऑफ जेस्टेशन जर क्रॉस केले असेल तर त्यामध्ये भरपूर रेअरली तिथे अबॉर्शन होईल. अबॉर्शन जितके काय होतात ते फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये होतात. पण जर सेकंड ट्रायमिस्टर मध्ये अबॉर्शन होत आहे, ठीक आहे, तर ते कुठल्या कारणामुळे होते, ते होते युटर्स मध्ये डिफॉर्मिटी असली तर. फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये होत असेल तर ती फिटस मध्ये डिफॉर्मिटी असली तर. पण जर या ठिकाणी सेकंड ट्रायमिस्टर आहे म्हणजे 12 वीकच्या नंतर जर अबॉर्शन होत आहे, काही प्रमाणातच होतात तिथे, तर ते कशामुळे होईल, ते होईल कंजनायटल अॅनोमलीज ऑफ द युटरस. ठीक आहे, युटरस मध्ये डिफॉर्मिटी असली. आणि युटरस मध्ये कुठली डिफॉर्मिटी, युटरस मध्ये जर सेप्टा फॉर्म झाला असेल, युटरस मध्ये जर फायब्रॉइड मास तिथे मधल्या भागात तिथे सेप्टा फॉर्म झाला असेल, फायब्रॉइड मास तिथे एक्स्ट्रा ग्रोथ झाला असेल, तर त्यामुळे तिथे काय होतात, अबॉर्शन होतात सेकंड ट्रायमिस्टर मध्ये. सोबतच बायकॉर्निएट युटरस, युटरस जो आहे तो हार्ट शेप झाला असेल, जर फंडल पार्ट आहे हार्ट शेप झाला युटरस, ठीक आहे, फंडल पार्ट जो आहे तो कॉम्प्रेस होऊन जाईल. तर मोस्ट कॉमन जे आहे युटरस मध्ये कुठल्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे, युटरसच्या कुठल्या ॲनोमलीमुळे, ते राहते सेप्टेट युटरसमुळे. ठीक आहे, तर प्रश्न आला की फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये होत आहे, सगळ्यात जास्त होत आहे. आणि प्रश्न जर आला फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये ते कुठला कॉज आहे, हे आहे फिटस क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. सेकंड ट्रायमिस्टर मध्ये जर प्रश्न आला तर ते राहील कंजनायटल अॅनोमलीज ऑफ द युटरस. आणि कंजनायटल अॅनोमलीज कुठली, ते राहील सेप्टेट युटरस. ठीक आहे, त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे ते आहे द कॉमनेस्ट कॉज ऑफ मिड टर्म अबॉर्शन्स और रिकरंट अबॉर्शन्स इज. म्हणजेच काय की रिकरंट जर अबॉर्शन होत आहे, रिकरंट अबॉर्शन म्हणजे काय होतं, जर अबॉर्शन जे आहे ते कुठल्याही वुमनचं जर अबॉर्शन जे आहे 3दा होत असेल किंवा 3 पेक्षा जास्तदा होत असेल तर त्याला आपण हॅबिच्युअल किंवा रिकरंट अबॉर्शन म्हटलं. आणि जर रिकरंट अबॉर्शन होत आहे तर त्याचाच कॉमनेस्ट कॉज कुठलं राहते, रिकरंट किंवा हॅबिच्युअल जे अबॉर्शन आहे, वारंवार तिथे अबॉर्शन होत आहे, तर त्याचं ते कशामुळे होतं, ते होते सर्वायकल इनकॉम्पिटन्सीमुळे. आणि सर्वायकल इनकॉम्पिटन्सी म्हणजे काय, सर्वायकल वीकनेस जर असेल तर त्या. ठीक आहे, जर हॅबिच्युअल अबॉर्शन होत आहे, वारंवार तिथे 3 पेक्षा जास्तदा अबॉर्शन होत आहे त्या वुमनचं, तर ते कशामुळे होतं, जो सर्व्हिक्स रिजन आहे, युटरसचा जो सर्व्हिक्स रिजन आहे, युटरसचा जो सर्व्हिक्स रिजन आहे, हा जर वीक असला, नॉर्मली प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर सांगितले की हा जो प्रेग्नेन्सी आहे, हा जो सर्वायकल रिजन आहे, हा जो ऑस असतो किंवा सर्व्हिक्सचा रिजन असतो, हा टाइटली क्लोज असतो. पण हा जो सर्व्हिक्सचा रिजन असला, हा जर वीक असला, ठीक आहे, तर त्याला सर्वायकल इनकॉम्पिटन्सी म्हणतो. आणि सर्वायकल रिजन जर इनकॉम्पिटंट असेल, ठीक आहे, वीक असेल, त्याचं रिटेन्शन पॉवर तिथे लूज झालं असेल, त्यामुळे तिथे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो एक्सपेल्ड आउट होतो. तर वारंवार व्हायचे अबॉर्शन जर होत असेल, रिकरंट अबॉर्शन होत असेल किंवा मिड टर्म अबॉर्शन जर
प्रश्न आला तर ते कशामुळे होईल, ते होईल सर्वायकल इनकॉम्पिटन्सीमुळे. ठीक आहे. त्यानंतर जे नेक्स्ट आहे, तर the involuntary loss of product of conception prior to 24th week of gestation is known as. ठीक आहे. तर इन्व्हॉलेंटरी लॉस ऑफ प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन, जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा नॅचरली तिथून स्वतः डायरेक्टली नॅचरली तिथून कुठल्याच मेडिकल किंवा सर्जिकल इंटरव्हेन्शन न होता जर नॅचरली तिथून प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन युटरस मधून बाहेर एक्सपेट आउट होत असेल तर त्याला आपण स्पॉन्टेनियस अबॉर्शन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इथे प्रश्न हाच आहे की इन्व्हॉलेंटरी लॉस होत आहे म्हणजे कुठल्याच प्रकारचं तिथे मेडिकल किंवा सर्जिकल आपण इंटरव्हेन्शन नाही करत, प्लॅनिंग नाही करत, मॅनेजमेंट नाही करत, पण तिथे काहीच न करता प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन नॅचरली तिथून तो बाहेर येत आहे तर त्याला आपण स्पॉन्टेनियस अबॉर्शन म्हणतो. आणि अबॉर्शनची डेफिनेशन काय होती, सिम्पली अबॉर्शन मध्ये डायरेक्टली व्हॉलेंटरी इन्व्हॉलेंटरी नाही विचारलं, तिथे फक्त प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो बाहेर येत असेल, वायबिलिटी पिरियड जो आहे तो कंप्लीट करण्याच्या आधीच जर बाहेर येत असेल तर त्याला आपण अबॉर्शन म्हणतो. पण प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे ते इन्व्हॉलेंटरी बाहेर येत आहे. ठीक आहे. इन्व्हॉलेंटरी म्हणजे डायरेक्टली नॅचरली येत आहे कुठल्याच मेडिकल किंवा सर्जिकल इंटरव्हेन्शन न करता, तर त्याला आपण स्पॉन्टेनियस अबॉर्शन म्हणतो. वेअरएज हे जे अबॉर्शन आहे कुठल्या कारणामुळे आपण जे अबॉर्शन आहे तिथे मेडिकली किंवा सर्जिकल मॅनेजमेंट करून सक्शन आणि इव्हॅक्युएशन करून बाहेर करत असेल तर त्याला आपण इंड्यूस करतोय. ते अबॉर्शन कसं आहे, आपण स्वतःहून करतोय, इंड्यूस करतोय, म्हणून आपण त्याला इंड्यूस अबॉर्शन म्हणू. ठीक आहे. व्हॉलेंटरी विचारलं तर इंड्यूस अबॉर्शन राहील आणि इनव्हॉलेंटरी विचारलं तर ते राहील स्पॉन्टेनियस अबॉर्शन. ठीक आहे. त्यानंतर अ क्लिनिकल सिच्युएशन वेअर द प्रोसेस ऑफ अबॉर्शन हॅज स्टार्टेड बट नॉट प्रोग्रेस टू अ स्टेट फ्रॉम विच रिकव्हरी इज इम्पॉसिबल. ठीक आहे. क्वेश्चन जो आहे तो समजून घ्यायचा आहे. एक अशा प्रकारची क्लिनिकल सिच्युएशन आहे वेअर द प्रोसेस ऑफ अबॉर्शन जे आहे ते स्टार्ट झाली आहे. ठीक आहे. म्हणजे जर अज्युम करू की युटरस मध्ये जे बेबी प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो अबॉर्शनची जी प्रोसेस आहे ते स्टार्ट झाली आहे. म्हणजे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो एंडोमेट्रियम जे वॉल आहे, डिसिड्यू ऑफ प्रेग्नन्सी आहे, त्याच्यापासून सेपरेट होणं चालू होऊन गेलाय, पण तो अद्याप त्या लेवल पर्यंत सेपरेट नाही झालाय किंवा ते अबॉर्शनची जी प्रोसेस आहे त्या लेवल पर्यंत गेली नाही की तिथून प्रेग्नन्सी जी आहे आपण कंटिन्यू नाही करू शकत. अद्याप जरी प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन सेपरेट होणं चालू झालं असेल, ब्लिडिंग तिथे दाखवत असेल, पण तरी सुद्धा तिथून आपण प्रेग्नन्सी जी आहे ती कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्या प्रकारच्या म्हणजे इथून अबॉर्शन हॅज स्टार्टेड बट नॉट प्रोग्रेस टू अ स्टेट, त्या लेवल पर्यंत ते अद्याप गेली नाहीये फ्रॉम विच रिकव्हरी इज इम्पॉसिबल. आपण इथून सुद्धा रिकव्हरी जे आहे ते पॉसिबल आहे. ठीक आहे. तिथून प्रेग्नन्सी आपण कंटिन्यू करू शकतो. तर तशा टाईपच्या अबॉर्शनला आपण काय म्हणतो, थ्रेटन्ड अबॉर्शन. ठीक आहे. त्याच्या प्रकारच्या अबॉर्शनला जिथून प्रेग्नन्सी जी आहे जरी अबॉर्शनची प्रोसेस स्टार्ट झाली असेल तरी सुद्धा आपण प्रेग्नन्सी तिथून मॅनेजमेंट करून किंवा रेस्ट देऊन त्या मदरला ते प्रेग्नन्सी जे आहे ते पुन्हा कंटिन्यू करू शकते. तर तशा प्रकारच्या अबॉर्शनला आपण थ्रेटेड अबॉर्शन म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर जे 10th क्वेश्चन आहे, अ वुमन इज ऍडमिटेड इन द हॉस्पिटल ॲट 3 months ऑफ जेस्टेशन with positive pregnancy test and she is complaining of light vaginal spotting per vagina but no abdominal pain. On per vaginal examination her internal os is closed, so what will be her diagnosis. ठीक आहे. म्हणजे यामध्ये विचारला गेला एक प्रश्न आहे, एक जे मदर आहे ती 3 months ऑफ जेस्टेशनला विथ ती आली आहे, ऍडमिट झाली आहे 3 months ऑफ जेस्टेशनला आणि विथ पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट आणि ती कंप्लेंट काय करत आहे की लाईट तिथे वजायनल स्पॉटिंग आहे, म्हणजे भरपूर कमी प्रमाणात तिथे वजायनल ब्लिडिंग आहे. सोबतच जेव्हा एक्झामिनेशन करण्यात आली तर तिथे कुठल्याच प्रकारचं ॲब्डोमिनल पेन नाही आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा वर्ड कुठला आहे की तिथे लाईट वजायनल स्पॉटिंग आहे, म्हणजे लाईट म्हणजे भरपूर कमी प्रमाणात तिथे ब्लिडिंग आहे आणि तिथे ॲब्डोमिनल पेन सुद्धा नाहीये. ती सांगताय जेव्हा विचारण्यात आलं तर ॲब्डोमिनल पेन नाहीये तिला. जेव्हा पर वजायनल एक्झामिनेशन करण्यात आली त्या मदरची तर त्या ठिकाणी इंटरनल ऑस जो होता, सर्व्हिसचा जो इंटरनल ऑस होता तो क्लोजच आहे. तर त्यानुसार तिचं डायग्नोसिस काय राहील, तर इथे जे डायग्नोसिस राहील जर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की फक्त आणि फक्त जर ब्लिडिंग होत असेल आणि ते सुद्धा भरपूर माइल्ड प्रमाणात फक्त स्पॉटिंग दिसत असेल तर ते कशाचं साईन करते, ते कशाला इंडिकेट करते, ते इंडिकेट करते थ्रेटन्ड अबॉर्शनला. आणि थ्रेटन्ड अबॉर्शन मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलाय की तिथे फक्त ब्लिडिंग राहणार, तिथे युटरस हे कॉन्ट्रॅक्ट नाही करत, त्याच्यानंतर तिथे कुठल्याच प्रकारचं ॲब्डोमिनल पेन नाही राहील, इंटरनल ऑस जो आहे त्या ठिकाणी तो सुद्धा क्लोज राहील. तर ते कशाला दर्शवतं, ते दर्शवतं थ्रेटन्ड अबॉर्शनला. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, bleeding in the first trimester with no uterine contraction and no abdominal pain and no dilatation of cervix, then it indicates. म्हणजे फक्त आणि फक्त जर ब्लिडिंग असेल, जर फक्त तिथे ब्लिडिंग असेल त्या वुमनला, तिथे कुठल्याच प्रकारचे साइन्स अदर साइन्स शो नसतील, जसे की तिथे ॲब्डोमिनल पेन आहे ते नसेल, इंटरनल ऑस जो आहे सर्व्हिसचा तो सुद्धा क्लोज असेल, फक्त त्या वुमनला जर ब्लिडिंग असेल तर ते इंडिकेट करतात थ्रेटन्ड अबॉर्शनला. ठीक आहे.
ते इंडिकेट करतं थ्रेटन्ड अबॉर्शनला. अबॉर्शनची प्रोसेस आहे ते स्टार्ट झाली आहे, प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे ते जस्ट स्टार्ट झालं आहे सेपरेट होणं, त्यामुळे तिथे काही लाईट प्रमाणात तिथे ब्लिडिंग शो होते, पण तिथे युटरस कॉन्ट्रॅक्ट नाही करत, त्यामुळे तिथे ॲब्डोमिनल पेन सुद्धा नाही होत. जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन सेपरेटच नाही झालाय तर तिथे युटरस कॉन्ट्रॅक्ट नाही करत आहे, तर ॲब्डोमिनल पेन सुद्धा नाही राहील आणि सर्व्हिक्स जो आहे तो सुद्धा ओपन नाही होईल, तो सुद्धा क्लोजच राहील. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 12th क्वेश्चन आहे, द टाइप ऑफ अबॉर्शन इन विच द चेंजेस हॅव रीच टू अ स्टेट फ्रॉम वेअर द कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नेन्सी इज इम्पॉसिबल. आतापर्यंत आपण थ्रेटन्ड अबॉर्शन बघितलं, त्यामध्ये काय होतं तर अबॉर्शनची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट झाली होती, पण ती अद्याप त्या लेवलपर्यंत गेली नाहीये जिथून प्रेग्नेन्सी जी आहे आपण ती कंटिन्यू नाही करू शकत, म्हणजे तिथून सुद्धा प्रेग्नेन्सी जी आहे ते कंटिन्यू करू शकतो, ती प्रेग्नेन्सी ते प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन पुढे सुद्धा सर्व्हाइव्ह करेल, जिवंतच राहील. पण या ठिकाणी विचारलंय द टाइप ऑफ अबॉर्शन इन विच द चेंजेस हॅव रीच टू अ स्टेट फ्रॉम वेअर कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नेन्सी इज इम्पॉसिबल. म्हणजे अबॉर्शनची प्रोसेस जी आहे ती त्या लेवलवर गेली आहे जिथून आता त्या पिरियड पासून प्रेग्नेन्सी आपण कंटिन्यू नाही करू शकत, त्या ठिकाणी प्रेग्नेन्सी टर्मिनेटच होईल, तर त्याला काय म्हणतो आपण इनएव्हिटेबल अबॉर्शन. इनएव्हिटेबलचा अर्थच असा होतो अनेबल टू अवॉइड, अनेबल टू रिकवर, अनेबल टू अवॉइड, म्हणजे जे होणारी घटना आहे ते तिथे म्हणजे प्रेग्नेंट जे अबॉर्शनची प्रोसेस आहे ते स्टार्ट झाली आहे ते होऊनच राहील, तर त्याला आपण काय म्हणतो इनएव्हिटेबल अबॉर्शन. ठीक आहे. त्यानंतर द इनएव्हिटेबल अबॉर्शन डिस्टिंग्विश फ्रॉम द थ्रेटन्ड अबॉर्शन बाय. म्हणजे थ्रेटन्ड अबॉर्शन आणि इनएव्हिटेबल अबॉर्शन मध्ये काय डिफरन्स आहे, तिथे जे होतं प्रेग्नेन्सी कंटिन्यू करू शकत होतो, प्रोसेस जी असेल स्टार्ट झाली असेल तरी सुद्धा कंटिन्यू करू शकत होतो, पण या ठिकाणी इनएव्हिटेबल अबॉर्शन मध्ये प्रेग्नेन्सी आपण कंटिन्यू नाही करू शकू, सोबतच तिथे सुद्धा ब्लिडिंग राहील थ्रेटन्ड मध्ये आणि इनएव्हिटेबल मध्ये सुद्धा ब्लिडिंग राहील, पण तिथे जे ब्लिडिंग राहील ते एकदम कमी प्रमाणात राहील, एकदम लाईट वजन स्पॉटिंग राहील, भरपूर माइल्ड प्रमाणाची ब्लिडिंग राहील, पण या ठिकाणी मॉडरेट टू हेवी वजनल ब्लिडिंग राहील, कारण प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन सेपरेट झाला आहे. पण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे साईन आहे, जर त्या ठिकाणी थ्रेटन जे अबॉर्शन राहील तिथे सर्व्हिसचा जो ऑस आहे तो क्लोजच राहील, कारण प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन सेपरेटच नाही झाला आहे, पण या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो सेपरेट झाल्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी सर्व्हिसचा जो इंटरनल लॉस आहे तो ओपन होईल आणि तिथून प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे ते प्रेग्नेन्सी टर्मिनेट होईल आणि प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन एक्सपेक्ट आउट होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं जे साईन आहे इनएव्हिटेबल अबॉर्शनचं ते राहते डायलेटेशन आणि इफेसमेंट ऑफ डायलेटेशन ऑफ सर्व्हायकल कॅनल. सर्व्हिसचं जे आहे डायलेटेशन होणार आणि सर्व्हिसचा जो इंटरनल लॉस आहे तो सुद्धा ओपन होणार. ठीक आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं साईन राहते आणि हेच आपल्याला डिस्टिंग्विश करते दोघांमध्ये डिफरन्स माहिती पडण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर जो 14 क्वेश्चन आहे सायन्स ऑफ इनएव्हिटेबल अबॉर्शन इन्क्लूड. सगळ्यात महत्त्वाचे जे सायन्स आहे इनएव्हिटेबल अबॉर्शन तर ते काय असतात, तिथे ब्लिडिंग जे आहे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे युटरसमध्ये जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे, जर समजा हा एंडोमेट्रियम पासून सेपरेट झाला आहे तर या ठिकाणी सेपरेट झाल्यानंतर याला बाहेर काढण्यासाठी तिथे सेपरेट झाल्यामुळे इथे ब्लिडिंग खूप जास्त प्रमाणात होईल. इथे पहिलं जे आन्सर आहे इन्क्रीज वजानल ब्लिडिंग राहील. ठीक आहे. वजानल ब्लिडिंग सुद्धा जास्त राहील कारण प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन एंडोमेट्रियम पासून सेपरेट झाला आहे. त्यानंतर तिथे पेन जे आहे हे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन सेपरेट झालं आहे याला बाहेर काढण्यासाठी मायोमेट्रियम जे आहे युटरसचे जे मसल लेयर आहे, युटरस जे आहे ते तिथे स्ट्रॉंगर युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स क्रिएट करेल आणि युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स झाल्यामुळे तिथे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन इझिली बाहेर येऊ शकेल, म्हणून तिथे पेन सुद्धा युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स असल्यामुळे ॲब्डोमिनल पेन सुद्धा राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर इनएव्हिटेबल अबॉर्शन मध्ये सोबतच तिथे हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे तिथे युटराईन कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर सर्व्हिसचा जो रिजन आहे त्याला ओपन व्हावं लागेल, इंटरनल ऑस जो आहे सर्व्हिसचा रिजन आहे तो डायलेटेड व्हावं लागेल आणि तिथे इंटरनल ऑस सुद्धा ओपन व्हावं लागेल, जेणेकरून हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा बाहेर येऊ शकेल. पण हे जे तिन्ही साईन आहे हे त्याचे इनएव्हिटेबलचे तिन्ही साईन बरोबर आहे. ठीक आहे. तर इन्क्रीज व्हायजनल ब्लिडिंग, पेन सुद्धा लोअर ॲब्डोमिनल मध्ये राहील आणि सोबतच डायलेटेड इंटरनल ऑस जो आहे किंवा सर्व्हायकल जो रिजन आहे तो सुद्धा डायलेटेड राहील. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 15 क्वेश्चन आहे, इन विच टाइप ऑफ अबॉर्शन इज द फिटस डेड अँड रिटेन इनसाइड द युटरस फॉर द व्हेरिएबल पिरियड ऑफ टाइम. म्हणजे अबॉर्शनची अशी कुठली टाईप आहे ज्यामध्ये फिटस जो आहे तो युटरसच्या आतमध्येच डेथ राहतो, पण मदरला त्याबद्दल काहीच भान नाही राहत किंवा मदर जे आहे त्याला कुठल्याच प्रकारचे सिम्पटम शो नाही होणार, तर ते अबॉर्शनचं कुठलं टाईप आहे त्याला आपण मिस्ड अबॉर्शन म्हणतो. म्हणजे नावानच क्लिअर आहे, जे अबॉर्शन आतमध्ये झालंय किंवा फिटस जे आहे ते आतमध्येच डेथ झालाय आणि तो आतमध्ये स्टक आहे, रिटेन्ड आहे आतमध्येच, पण मदर जी आहे ती अनअवेअर आहे त्या कंडिशन बद्दल, तर त्याला आपण काय म्हणतो, मदरने ती कंडिशन मिस केली आहे तर त्याला आपण काय म्हणतो मिस्ड अबॉर्शन. ठीक आहे. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिस्ड अबॉर्शन इज ऑल्सो नोन ॲज. मिस्ड अबॉर्शनलाच काय म्हणतो आपण, जे दुसरं नाव आहे मिस्ड अबॉर्शनला, याच्यावरून क्वेश्चन सुद्धा विचारले जातात, तर मिस्ड अबॉर्शनलाच आपण सायलेंट मिसकॅरेज सुद्धा म्हणतो. सायलेंट मिसकॅरेज का बरं म्हणतो,
कारण मिस्ड अबॉर्शन आहे, यामध्ये कुठल्याच प्रकारचे सायन्स नाही शो होणार आहे, म्हणून याला आपण सायलेंट, ठीक आहे, सायलेंटली फिटस जे आहे ते डेथ झालाय आणि जे फिटस आहे ते डेथ झालाय, पण तरी सुद्धा तिथे नाही युट्राईन ब्लिडिंग आहे, ठीक आहे, वजानल ब्लिडिंग आहे, नाही तिथे ॲब्डोमिनल पेन आहे, नाही युटरस तिथे कॉन्ट्रॅक्ट करत आहे, सर्वाइसचा जो ऑस आहे तो सुद्धा डायलेटेड नाही, तो सुद्धा क्लोजच आहे, म्हणजे कुठलेच चेंजेस तिथे झाले नाही आहे, पण फिटस जे आहे ते आतमध्ये डेथ आहे, तर त्यामुळे आपण तिथे त्याला सायलेंट मिसकॅरेज म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर जो 17 क्वेश्चन आहे, डार्क ब्राउन वजानल डिस्चार्ज अँड अ निगेटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट इज सीन इन दिस टाइप ऑफ अबॉर्शन. जर डार्क ब्राउन वजानल डिस्चार्ज दिसत असेल आणि सोबतच प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर तिथे निगेटिव्ह, जरी तो वूमन प्रेग्नेंट असेल पण तिथे निगेटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट शो होत असेल, तर ते कुठल्या टेस्टमध्ये दिसून पडतं, ते कुठल्या टाईपमध्ये दिसून पडतं, ते सुद्धा मिस्ड अबॉर्शनमध्ये दिसतं. मी सांगितलंय की मिस्ड अबॉर्शनमध्ये कुठल्या प्रकारचे सायन्स तिथे शो होणार नाही, पण या ठिकाणी जर डार्क ब्राउन वजानल डिस्चार्ज असेल तिथे, ठीक आहे, फिटस एक डेथ झाल्यामुळे आतमध्ये एक टोबॅकोलर किंवा डार्क ब्राउन वजानल डिस्चार्ज होत असेल आणि सोबतच तिथे प्रेग्नेन्सी जी आहे ती प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केली तर तिथे प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह टेस्ट यायला पाहिजे होती, पण या ठिकाणी निगेटिव्ह टेस्ट येईल, तर ते का बरं येईल, हे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे, जे फिटस आतमध्ये ग्रो करत आहे, तर तिथे प्लॅसेंटाची ग्रोथ सुद्धा थांबेल, तिथे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन फिटस जो अटॅच आहे प्लॅसेंटाला त्याची ग्रोथ सुद्धा थांबेल तिथे, कारण या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो तिथे प्लॅसेंटा जो आहे तो तिथे ग्रोथ नाही होत आहे, त्याच्यामुळे तिथे एससीजी हार्मोन जो आहे, जो प्लॅसेंटा ग्रो होतो म्हणून तिथे एससीजी हार्मोन तिथे ग्रो होतो, तिथे बघायला मिळतो आणि तिथे म्हणून तिथे प्रेग्नेन्सी टेस्ट ती पॉझिटिव्ह असते, पण या ठिकाणी प्लॅसेंटाच तिथे ग्रो नाही होत आहे, ठीक आहे, प्लॅसेंटाच तिथे डेथ झालाय किंवा प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शनच तिथे डेथ झालाय, म्हणून एससीजी पण तिथे राहणार नाही, म्हणून तिथे प्रेग्नेन्सीची टेस्ट आहे ते सुद्धा निगेटिव्ह येईल. तर हे कुठल्या अबॉर्शन मध्ये बघायला मिळते आपल्याला, हे बघायला मिळतं मिस्ड अबॉर्शन मध्ये. त्यानंतर जे 18 क्वेश्चन आहे, ऑल ऑफ द फॉलोइंग आर सिम्पटम्स ऑफ इनकम्प्लीट अबॉर्शन, म्हणजे इनकम्प्लीट अबॉर्शनचे सगळे सायन्स आहे फक्त एक सोडून. तर इनकम्प्लीट अबॉर्शन मध्ये काय होतं, हाफ जो प्रोडक्ट होता, हा जो हाफ प्रोडक्ट होता प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शनचा फिटसचा, हा बाहेर निघालेला आहे, ठीक आहे, हाफ प्रोडक्ट जो आहे हा बाहेर निघालाय आणि रिमेनिंग जो प्रोडक्ट आहे हा आतमध्ये स्टक आहे, तर त्याला आपण इनकम्प्लीट अबॉर्शन म्हणतो. याला कुठले सायन्स बघायला मिळतात, इथे मॉडरेट टू हेवी वजानल ब्लिडिंग राहील, तर हे मॉडरेट टू हेवी वजानल ब्लिडिंग राहीलच, कारण हा जो रिमेनिंग प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे याला बाहेर काढण्यासाठी हा सेपरेट झाल्यामुळे तिथे ब्लिडिंग राहील. सोबतच युटरसची जी साईज आहे इज लेस दॅन पिरियड ऑफ जेस्टेशन, युटरसची साईज जी आहे ते इक्वल टू पिरियड ऑफ जेस्टेशन केव्हा असते, पूर्ण जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन हा युटरसच्या आतमध्ये असतात ते इक्वल असते, पण याचा जो काही भाग आहे, पार्शियल भाग आहे, काही जो भाग आहे हा बाहेर आल्यामुळे युटरसची जी साईज आहे ऍक्च्युअल जी साईज पेक्षा तिथे कमी राहणार. सोबतच तिथे हिस्ट्री ऑफ पॅसेज ऑफ प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन, जर मदरला व्यवस्थित विचारलं तर ती हिस्ट्री सुद्धा सांगणार की काही फ्लेशी मास तिथून युटरसचं काही फ्लेशी मास वजानल डिस्चार्ज मधून ते बाहेर आणण्यात आलं. तर आणि सोबतच सर्व्हिसचा जो ऑस आहे हा तिथे क्लोज नाही राहणार, जर इनकम्प्लीट अबॉर्शन आहे म्हणजे हा जो रिमेनिंग प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे याला जर बाहेर काढायचा आहे तर सर्व्हिसचा जो ऑस आहे तो तिथे ओपन राहील. तर याचं जे सगळे जे आन्सर्स आहे हे बरोबर आहे, फक्त सर्वायकल ऑस जे आहे ते तिथे क्लोज नाही राहणार, ते ओपन राहणार, ठीक आहे, एक्सेप्ट विचारलं होतं इथे. त्यानंतर 19 क्वेश्चन, अ स्टेट ऑफ अबॉर्शन इन विच द प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन इज कम्प्लिटली एक्सपेल्ड आउट इज नोन एज, म्हणजे सिम्पली विचारलाय जे एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये पूर्ण जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे फिटस आहे हा जर बाहेर एक्सपेल्ड आउट झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कम्प्लीट अबॉर्शन. नावावरूनच क्लिअर आहे की ते अबॉर्शनची जी प्रोसेस आहे हे कम्प्लीट झाली आहे, कारण प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन पूर्ण बाहेर आलाय, तर त्याला आपण कम्प्लीट अबॉर्शन म्हणतो. त्यानंतर साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ कम्प्लीट अबॉर्शन इन्क्लूड्स, जर कम्प्लीट अबॉर्शन आहे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा जर पूर्ण बाहेर झाला आहे तर त्याचे कुठल्या प्रकारचे साईन मिळणार का तिथे, तर तिचे जे साईन्स असतात, युटरसची साईज आहे ती स्मॉलर टू ते भरपूर कमी असते, युटरसची जी साईज असते ते ऍक्च्युअल पिरियड ऑफ जेस्टेशन पेक्षा भरपूर कमी असते, कारण प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आतमध्ये असतात तर युटरसची साईज बरोबर असते त्याच्या इक्वल टू पिरियड ऑफ जेस्टेशनची असते, पण ऑन यूएसजी तिथे युटराईन कॅव्हिटी सुद्धा एम्प्टी मिळेल आणि युटरसची साईज जी आहे ते सुद्धा एकदम कमी प्रमाणात मिळेल. ॲब्डोमिनल पेन जे आहे आणि वजानल जी ब्लिडिंग आहे ते सुद्धा सबसाइड होईल, म्हणजे ते सुद्धा बंद होऊन जाईल, ते सुद्धा तिथून कमी होऊन जाईल, ॲब्डोमिनल पेन सुद्धा तिथे राहणार नाही आणि वजानल जी ब्लिडिंग होती पहिले ते सुद्धा तिथे राहणार नाही. सोबतच इंटरनल जो ऑस होता, कारण प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन बाहेर काढल्यानंतर इंटरनल ऑस जो आहे तो सुद्धा क्लोज राहील. तर सगळे जे सायन्स आहे हे कम्प्लीट अबॉर्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर विच इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ सेप्टिक अबॉर्शन, ठीक आहे, तर सेप्टिक अबॉर्शनचं सगळ्यात मोस्ट कॉमन कॉज कुठला आहे, तर सेप्टिक अबॉर्शन काय होतं, जर युटरसमध्ये इन्फेक्शन झालं असेल आणि त्याच्यामुळे तिथे अबॉर्शन होत आहे त्याला आपण सेप्टिक अबॉर्शन म्हणतो. आणि या सेप्टिक अबॉर्शन व्हायचा सगळ्यात मोस्ट कॉमन कॉज कुठला आहे, ते आहे इलिगल अबॉर्शन प्रॅक्टिसेस. जर इलिगल अबॉर्शन प्रॅक्टिसेस केले किंवा अनसेफ अबॉर्शन तिथे प्रॅक्टिस केली किंवा अनस्टराईल इन्स्ट्रुमेंट्स आपण तिथे इन्सर्ट करतोय त्यालाच आपण इलिगल अबॉर्शन म्हणतो. लोकल लेवलवर डाईज करताय, अनस्टराईल इन्स्ट्रुमेंट्स तिथे
आपण इन्सर्ट करतो युटरसमध्ये, ठीक आहे, असेप्टिक टेक्निक तिथे फॉलो नाही करतं, तर त्याच्यामुळे जर अबॉर्शन होत आहे आणि तिथे युटरसमध्ये इन्फेक्शन होत आहे, तर त्याला आपण सेप्टिक अबॉर्शनचं सगळ्यात महत्त्वाचं कॉज म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर साइन्स ऑफ सेप्टिक अबॉर्शन इन्क्लूड, तर जे सेप्टिक अबॉर्शन आपण बघितलंय त्याचं सगळ्यात महत्त्वाचे जे साईन आहे ते कुठलं राहते, तिथे युट्राईन ॲब्डोमिनल टेंडरनेस आणि रिजिडिटी राहतं. हे सगळ्यात महत्त्वाचं साईन आहे. सेप्टिक अबॉर्शन जर आहे तर तिथे सेप्टिक अबॉर्शन झालाय, ठीक आहे, युटरसमध्ये इन्फेक्शन आहे, तर त्या ठिकाणी तिथे युटरस जे आहे, ॲब्डोमिन जे आहे, तिथे ॲब्डोमिनल टेंडरनेस आणि रिजिडिटी राहील. सोबतच तिथे अदर जी साईन्स आहे, सेप्टिक अबॉर्शन असेल, सेप्टिक जर असेल, युटरसमध्ये इन्फेक्शन असेल, तर अदर जे साईन्स राहतात ते कुठले राहतात, तिथे हाय ग्रेड फीवर सुद्धा राहील, तिथे हाय ग्रेड फीवर सुद्धा राहील, प्युरलंट म्हणजे पस फॉर्मिंग, तिथे वजनाला डिस्चार्ज सुद्धा एक्सक्रेट आउट होईल बाहेरून, ठीक आहे, वजना थ्रू. त्याच्यानंतर तिथे हाय ग्रेड फीवर आणि सगळ्यात महत्त्वाचे साईन आहे ते कुठला आहे, टेंडरनेस अँड रिजिडिटी ऑफ द ॲब्डोमेन. आणि हे केव्हा होते, जेव्हा पेरिटोनायटिस होते, ठीक आहे, हे जे पस फॉर्मिंग डिस्चार्ज आहे, हे जेव्हा इन्फेक्शन जे आहे हे ग्रेड 3 वर जातं किंवा युटरसच्या बाहेर जातं, ठीक आहे, सराउंडिंग स्ट्रक्चर्समध्ये जाते, तर तिथे ॲब्डोमिनल टेंडरनेस आणि रिजिडिटी बघायला मिळते. त्यानंतर अ सेप्टिक अबॉर्शन वेअर द infection spread from the uterus to the tubes then to ovaries is considered as. हे जे अबॉर्शन आहे, सेप्टिक अबॉर्शन आहे, म्हणजे युटरसमध्ये इन्फेक्शन होत आहे, त्याच्यात जे इन्फेक्शन युटरस पासून स्प्रेड होत आहे अदर ऑर्गन्सला किंवा सराउंडिंग स्ट्रक्चरला, तर त्याच्यानुसार त्याचे ग्रेडिंग दिले होते. तर इथे जे ग्रेडिंग दिलं आहे, इथे क्वेश्चन आहे, ए सेप्टिक अबॉर्शन वेअर द इन्फेक्शन स्प्रेड्स फ्रॉम द युटरस. तर सेप्टिक अबॉर्शन आहे आणि इन्फेक्शन जे आहे युटरस पासून फॅलोपियन ट्यूब्सवर गेले असेल आणि फॅलोपियन ट्यूब्स पासून मग नंतर ओव्हरीजमध्ये गेले असेल, त्यानंतर पेल्विक पेरिटोनियममध्ये गेले असेल, ठीक आहे, तर त्यामुळे जे ते कुठल्या ग्रेडमध्ये येते, त्यामुळे जे अबॉर्शन हे होत आहे, हे सराउंडिंग स्ट्रक्चर्समध्ये जे होत आहे, तर ते कुठल्या ग्रेडमध्ये येते, तर हे कुठल्या ग्रेडमध्ये येते, ते येते ग्रेड 2 मध्ये. ठीक आहे. वेरस याचं जे आन्सर आहे हे ग्रेड 2 आहे. वेरस जर इन्फेक्शन जे आहे ते फक्त युट्राईन कॅव्हिटीमध्ये असेल, युट्राईन कॅव्हिटीमध्ये असेल, तर ते आपण ग्रेड 1 ने डिनोट करतो. आणि हे जे इन्फेक्शन आहे हे जर फॅलोपियन ट्यूब्समध्ये गेलं असेल, नंतर ओव्हरीजमध्ये गेले असेल, तर हे कशात टाकतो, ग्रेड 2 मध्ये येते. आणि हेच जे इन्फेक्शन आहे ओव्हरीज पासून नंतर जर सराउंडिंग ॲब्डोमिनल ऑर्गन्स आहे तिथे, ठीक आहे, पेरिटोनियम मध्ये जे अदर जे स्ट्रक्चर्स आहे सराउंडिंग, तिथे किडनीज आहे, ब्लॅडर आहे, जर तिथे जात असेल इन्फेक्शन, सराउंडिंग स्ट्रक्चर्समध्ये जात असेल ऑर्गन्समध्ये, तर त्याला आपण ग्रेड 3 ने डिनोट करतो. पण इथे जे क्वेश्चन नुसार विचारलाय ट्यूब्समध्ये आणि ओव्हरीजमध्ये, तर ते राहील ग्रेड 2. त्यानंतर जे नेक्स्ट आहे 24th क्वेश्चन आहे, इन विच इयर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ऍक्ट वॉज एनेक्टेड बाय द इंडियन पार्लमेंट. म्हणजे जे एमटीपी ऍक्ट आहे, एमटीपी ऍक्ट नुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एमटीपी ऍक्ट दिला होता आणि त्याच्यानुसार काही लिगल ऍस्पेक्ट्स, लिगल इश्यूज दिले होते आणि त्यानुसारच आपण ते फॉलो करूनच आपण एमटीपी ऍक्ट नुसार आपण अबॉर्शन प्रोसेस कॅरी आउट करू शकतो. तर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केव्हा दिलं होतं, हे 1971 मध्ये लॉन्च केला होता. वेळेस याच्यावरून अजून क्वेश्चन येतो, याचं जे आन्सर आहे केव्हा आणला होता, केव्हा इनॅक्टेड झाला होता, हा 1971 मध्ये दिला होता. वेराज हे जे एमटीपी ऍक्ट आहे याच्यावर अजून क्वेश्चन, दोन प्रकारचे अजून क्वेश्चन बनतात. हा जो एमटीपी ऍक्ट आहे 1971 मध्ये आला होता, तर ते लॉन्च झाल्यावर केम इन टू फोर्स ऍक्शन मध्ये केव्हा आला, तो आला 1972 मध्ये. एमटीपी ऍक्ट केव्हा आला, 1971 मध्ये आला. त्याच्यानंतर फोर्स मध्ये ऍक्शन मध्ये केव्हा आला, 1972 मध्ये. आणि हा जो एमटीपी ऍक्ट आहे नंतर तिथे 1975 ला तिथे रिवाइज करण्यात आला होता. ठीक आहे, तिथे सिम्पली विचारलाय केव्हा स्टार्ट झाला होता, ठीक आहे, म्हणजे केव्हा लॉन्च केला होता, 1971 मध्ये. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 25th क्वेश्चन आहे, इंडिकेशन फॉर टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी अंडर एमटीपी ऍक्ट इज. म्हणजे जे एमटीपी ऍक्ट नुसार जर लिगल ऍस्पेक्ट दिले आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, त्याच्यानुसार जर अबॉर्शनची प्रोसेस आहे ते आपण कॅरी आउट करू शकतो. त्यासाठी कुठले इंडिकेशन्स आहेत, ते कुठल्या स्टेजवर कुठल्या कारणांसाठी आपण एमटीपी ऍक्ट नुसार तिथे अबॉर्शन प्रोसेस कॅरी आउट करू शकतो. तर जर प्रेग्नेन्सी जी आहे जर ती मदरसाठी हार्मफुल असेल, तर त्या मदरला वाचवण्यासाठी टू सेव्ह द लाईफ ऑफ मदर, बरोबर आहे. त्यानंतर सोशल इंडिकेशन यांच्या म्हणण्याने काय, की जर मदरला फिजिकल किंवा मेंटल ॲबनॉर्मॅलिटी होत असेल, त्या जर कंडिशनमुळे, त्या प्रेग्नेन्सीमुळे मदरवर काही हार्मफुल इफेक्ट्स होत आहे, तिथे ग्रेव्ह इंजुरी होत आहे तिच्या फिजिकल किंवा मेंटल कंडिशनवर, तरी सुद्धा आपण ते झालं सोशल इंडिकेशन, तरी सुद्धा आपण तिथे एमटीपी ऍक्ट नुसार अबॉर्शनची प्रोसेस कॅरी आउट करू शकतो. त्यानंतर युजेनिक इंडिकेशन सुद्धा आहे. आणि युजेनिक इंडिकेशन म्हणजे काय, की ते जे प्रेग्नेन्सी आहे त्यामध्ये जे फिटस आतमध्ये ग्रो करत आहे, तर तो बॉर्न झाल्यानंतर जर त्याला फिजिकल डिफॉर्मिटी होत असेल, ठीक आहे, किंवा मेंटल त्याच्यात काही डिफॉर्मिटी असेल, तर त्यामुळे सुद्धा ती प्रेग्नेन्सी जी आहे ते आपण टर्मिनेट करतो. तर हे सगळे जे इंडिकेशन्स आहे ते बरोबर आहे. तर एमटीपी ऍक्ट नुसार आपण प्रेग्नेन्सी टर्मिनेट करू शकतो. सोबत अजून 2 इंडिकेशन असते, जर प्रेग्नेन्सी जी आहे ते रेपमुळे झाली असेल तरी सुद्धा अबॉर्शन आपण तिथे कॅरी आउट करू शकतो लिगल ऍस्पेक्ट मध्ये एमटीपी ऍक्ट नुसार. आणि प्रेग्नेन्सी जी आहे ते कॉन्ट्रासेप्टिव्ह फेलियरमुळे झाली असेल तरी सुद्धा एमटीपी ऍक्ट नुसार आपण तिथे
प्रेग्नन्सी जे आहे ते टर्मिनेट करू शकतो किंवा अबॉर्शन प्रोसेस आपण तिथे कॅरी आउट करू शकतो. त्यानंतर द मोस्ट अप्रोप्रिएट मेथड फॉर अबॉर्शन इन द फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नन्सी. जर फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नन्सी आहे म्हणजे 0 to 12 वीक्स आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी मोस्ट अप्रोप्रिएट मेथड विचारले गेले आहे. तर मेडिकल मेथडमध्ये मोस्ट अप्रोप्रिएट मेथड कुठली आहे, ते आहे मिफिप्रिस्टॉन. पहिल्यात सगळ्यात पहिले येतं मिफिप्रिस्टॉन आणि नंतर तिथे मिझोप्रोस्टॉल, ठीक आहे. तर मिफिप्रिस्टॉन आणि मिझोप्रोस्टॉल इज द मोस्ट अप्रोप्रिएट मेथड फॉर अबॉर्शन इन द फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नन्सी. वेअर मिफिप्रिस्टॉन काय करत होतं, तिथे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे त्याला सेपरेट करते आणि मिझोप्रोस्टॉल जे दिल्यानंतर तिथे युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स आणि सर्वायकल डायलिटेशन होते, ठीक आहे. त्यानंतर द सेफेस्ट मेथड ऑफ टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर 12 वीक्स, ठीक आहे. सगळ्यात जे सेफेस्ट मेथड आहे म्हणजे 0 to 12 वीक्स पर्यंत म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये सगळ्यात सेफेस्ट मेथड कुठली आहे, ते आहे ते असते सक्शन आणि इव्हॅक्युएशन. नॉर्मली 9 मंथ ऑफ प्रेग्नन्सी पर्यंत मेडिकल मेथड वापरलं जातं, ठीक आहे, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये, आणि 9 to 12 वीक्स ऑफ जेस्टेशन पर्यंत, ठीक आहे. फर्स्ट 9 मंथ पर्यंत फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये मेडिकल मेथड प्रेफरन्स दिला जाईल आणि 9 to 12 वीक्स पर्यंत फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये सर्जिकल मेथड मध्ये सक्शन आणि इव्हॅक्युएशन जे आहे हे सेफेस्ट मेथड म्हटलं गेले, ठीक आहे. यांना कुठल्या प्रकारचा हार्म तिथे मदरला किंवा फिटसला होणार नाही किंवा सर्व मदरला होणार नाही. हे सेफेस्ट मेथड आहे कुठली, सक्शन आणि इव्हॅक्युएशन. सोबतच सक्शन आणि इव्हॅक्युएशन जे आहे हे इफेक्टिव्ह मेथड सुद्धा आहे आणि याचा जो सक्सेस रेट राहतो, जर सक्शन आणि इव्हॅक्युएशन करून जर अबॉर्शन प्रॅक्टिस तिथे करत आहे तर त्याचा जो सक्सेस रेट राहतो हे राहते 98 to 99%, ठीक आहे. इफेक्टिव्ह सुद्धा आहे, सेफेस्ट सुद्धा आहे, कॉमनली यूज सुद्धा आहे 9 to 12 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये. त्यानंतर सर्कलेज इज डन फॉर पेशंट्स इन विच अबॉर्शन टाईप ऑर कंडिशन. सर्कलेज ऑपरेशन जे करतात हे कुठल्या कंडिशन मध्ये करतात, तर सर्कलेज ऑपरेशन जे आहे आपल्याला माहित आहे, जर सर्वायकल इनकॉम्पिटन्सी असेल म्हणजे सर्वायकल वीकनेस असेल, ठीक आहे, सर्वायकल वीकनेस असेल तर तिथे सर्कलेज ऑपरेशन आपण परफॉर्म करतो, ठीक आहे. तर सर्कलेज ऑपरेशन कशात केले जाते, इनकॉम्पिटंट सर्व्हिस किंवा सर्वायकल वीकनेस मध्ये. आणि सर्वायकल जे सर्कलेज ऑपरेशन असते यामध्ये काय करतो, जे सर्कलेज ऑपरेशन मध्ये जे सर्व्हिकल रिजन आहे हे 12 to 14 वीकला सुचरिंग केल्या जाते आणि हे जे सुचर्स आहे नंतर तिथे 37 वीक ऑफ जेस्टेशनला रिमूव्ह केल्या जाते, ठीक आहे. तर हे सर्कलेज ऑपरेशन कशात केलं जाते, करतात इनकॉम्पिटंट सर्व्हिक्स मध्ये. त्यानंतर 29 क्वेश्चन, एमसी डोनल सुचरिंग इज द टेक्निक इज डन इन. म्हणजे हे जे सर्कलेज ऑपरेशन होतं आताच बघितलं, सर्कलेज ऑपरेशन म्हणजे का, सुचरिंग केल्या जाते तिथे सर्वायकल रिजन मध्ये. तर त्याच्या दोन पद्धतीने आपण सुचरिंग करतो, एक राहते एमसी डोनल टेक्निक आणि त्याच्यानंतर राहते शिरोड स्कर्ट टेक्निक. आणि ह्या दोन्ही टेक्निकच्या मदतीने आपण सर्वायकल सुचरिंग करतो. आणि हे कशात करतो, जर सर्व्हिक्स जे आहे ते वीक असेल, इनकॉम्पिटंट सर्व्हिक्स असेल, आणि इनकॉम्पिटंट सर्व्हिस कशात मिळते आपल्याला सगळ्यात जास्त, म्हणजे सर्वायकल वीकनेस हे कुठल्या कंडिशन मध्ये राहते, तर रिकरंट अबॉर्शन होत असेल, ठीक आहे. तर रिकरंट जर अबॉर्शन असेल म्हणजे वारंवार अबॉर्शन होत आहे तिथे, ठीक आहे, 3 पेक्षा किंवा जास्त हॅबिच्युअल अबॉर्शन होते, तर त्यामध्ये कशात कॉज काय राहते, सर्वायकल वीकनेस असते, सर्वायकल इनकॉम्पिटन्सी असते. त्यामध्ये आपण कुठलं ऑपरेशन करतो, एमसीडोनल टेक्निकच्या मदतीने सर्कलेज ऑपरेशन किंवा त्या ठिकाणी शिरोडस्कर टेक्निकच्या मदतीने आपण तिथे सर्कलेज ऑपरेशन परफॉर्म करतो, ठीक आहे, रिकरंट अबॉर्शन मध्ये. त्यानंतर कार्बन टाइप कॅथेटर इज यूज इन. कार्बन टाइप जे कॅथेटर आहे हे कशात यूज करतात, कार्बन टाइप कॅथेटर म्हणा किंवा कॅन्युला म्हणा, हे कशात यूज करतो, अबॉर्शन मध्ये आणि सक्शन आणि इव्हॅक्युएशन मेथड मध्ये. आणि यामध्ये काय करेल, जे कार्बन कॅन्युला असेल हा डायरेक्टली युट्रस मध्ये इन्सर्ट केला जाईल आणि त्याला सक्शन मशीनचे जे ट्युबिंग असेल ते अटॅच केलं जाईल आणि नंतर तिथून प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो ऍस्पिरेट केला जाईल, ठीक आहे. तर कार्बन कॅन्युला कशात यूज करतात, अबॉर्शन मध्ये, सक्शन आणि इव्हॅक्युएशन मध्ये, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अबॉर्शनचा पूर्ण टॉपिक आहे तो कंप्लीट केला आहे. त्यानंतर अबॉर्शनचे जितके काही महत्त्वाचे एमसीक्यू होते फक्त आणि फक्त अबॉर्शनशी रिलेटेड ते सुद्धा डिस्कस केले. आता यानंतर गायनिकमध्ये जे नेक्स्ट टॉपिक राहील तो राहील अँटीपार्टम हेमरेज, त्यामध्ये प्लॅसेंटा प्रिव्हिया आणि त्यानंतर इथं अब्रुशो प्लॅसेंटा बघू. त्यानंतर पोस्टपार्टम हेमरेज सुद्धा याच टॉपिकमध्ये बघू. नंतर त्याचे एमसीक्यू डिस्कस करू. ओके, थँक्यू सो मच.